हा व्हिडिओ पाहायच्या आधी मी एक लाईव्ह ट्रेडचा व्हिडिओ पाठवलेला प्रॉफिट आणि लॉसचा, ते तुम्ही एकदा पाहून घ्या तो व्हिडिओ, कारण त्याचा पुढचाच हा भाग आहे. हॅलो मित्रांनो, मी लाईव्ह ट्रेडच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मार्केट हे कधी पण रिव्हर्स मारू शकतं. का सांगितलं? कारण निफ्टी पळत नव्हतं, निफ्टी साईडवेज जात होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे बँक निफ्टी कधी रिव्हर्स मारू शकते हे मी तुम्हाला आधी सांगितलेलं. त्याप्रमाणे बँक निफ्टीने बघा बऱ्यापैकी रिव्हर्स घेतला. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया की आपल्याला उद्या काय ट्रेड मिळतो आणि आपण काय करू शकतो ते. सर्वात पहिलं बँक निफ्टीमध्ये बघितलं ना, आता बँक निफ्टीचा 15 मिनिटाच्या चार्टवरती तुम्हाला सांगतो, मी ऑलरेडी एकदा हा लेवल दिलेला होता. ठीक आहे, बघा हा वाला लेवल पहिले दिलेला होता. त्याच्यानंतर 21 तारखेला मार्केटने हा एम पॅटर्न बनवून मार्केट खाली पडलं बरं. आणि त्याच्यानंतर आज परत त्याच लेवल ओपन होऊन जसं परत त्या ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक केला ना, त्याच्यानंतर मार्केट खाली गेलं बऱ्यापैकी. तर आपल्याला उद्याचं मार्केट एकदम सिम्पल ठेवायचं, परत जास्त काही कॉम्प्लिकेटेड करत बसायचं नाही. जसं उद्या फ्लॅट ओपन होऊन ह्या ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक करतो ना, ही जी 15 मिनिटाची जी ग्रीन कॅन्डल दिसते, त्या ग्रीन कॅन्डलचा अगर हाय ब्रेक करतो ना, तर आपण मॅक्झिमम 2 एंट्री घेऊ शकतो इकडे. ठीक आहे, आणि प्रत्येक एंट्रीचा एसएल तुम्ही डिपेंड करता, तुम्ही ॲट द मनी सेल करताय किंवा बाय करताय किंवा इन द मनी बाय करताय की सेल करताय. पण मी माझं सांगतो, अगर मी यामध्ये ट्रेड घेतला ना, मी इन द मनीमध्ये ट्रेड घेणार आणि त्याच्यामध्ये त्याचा 40 पॉईंट्सचा माझा एसएल असेल. ठीक आहे, आणि टार्गेट 1:4 1:5च्या आसपासचा माझा टार्गेट असेल. माझी एंट्री घेतली मी, त्याच्यानंतर खाली माझा एसएल गेला आणि परत सेम लेवलला येत असेल तर मी परत एकदा एंट्री घेणार, म्हणजे वरच्या साईडला 2दा एंट्री घेणार. ठीक आहे, आणि वरती मी 2 लॉट सेल करणार. आणि समजा हा लेवल डाऊन साईडला मोठा गॅप डाऊन झाला आणि हा वाला लेवल ब्रेक होतो आहे ना, तर मी फक्त एकदाच एंट्री घेणार. ठीक आहे, एकदा एंट्री घेणार आणि एकच लॉट मारणार. अगर वरती 2 लॉट मारतो तर फक्त डाऊन साईडला 1 लॉट मारणार. आणि एंट्री घेतली, अगर पहिल्याच एंट्रीला मार्केट खाली जात असेल तर जसं 1:2चा टार्गेट मिळाला, मी माझा एसएल सर्व कॉस्ट टू कॉस्ट करीन. त्याचप्रमाणे समजा इकडे हा लो ब्रेक केला आणि त्याच्यानंतर 1:2चं टार्गेट दिसलं आणि वरती परत माझा ट्रेलिंग एसएल गेला. ठीक आहे, त्याच्यानंतर हे मार्केट हे साईडवेज होऊन जाईल. ओके, आणि समजा लेवल ब्रेक केले, डायरेक्ट माझा एसएल गेला, तर मी फक्त एकदाच एंट्री घेणार मॅक्झिमम. ओके, हे क्लिअर. वरच्या साईडला 2 एंट्री, डाऊन साईडला फक्त एकदा एंट्री. आणि निफ्टीमध्ये उद्या एक चांगल्या प्रकारे स्कोप आहे. तर आणि उद्या निफ्टीची एक्सपायरीसुद्धा आहे. ठीक आहे, तर आपल्या उद्या काय ट्रेड मिळतं ते बघू. निफ्टीचा जसं मी एक लेवल दिलेला 22,492च्या आसपास. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच लेवलला बघा तुम्ही बघितलं, जसं हा लेवल ब्रेक केला, मार्केटने वरच्या साईडला गेलं, परत आज एवढा डाऊन ट्रेड असून त्याच लेवलवरती मार्केटने त्याला सबस्टेन केलं. ठीक आहे, आणि आता आपल्याला उद्या काय ट्रेड मिळू शकतो ते बघू. समजा मार्केट उद्या फ्लॅट ओपन होऊन अगर पहिले 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनवत असेल, ठीक आहे, आणि त्याचा जसं हाय ब्रेक केला ना, आपण तिकडे एंट्री घेऊ शकतो. तिकडे मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो. एकदा एसएल हिट झाला, परत सेम लेवल आला, परत एकदा एंट्री घेऊ शकतो. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण मी तर 100 रुपयाच्या आसपास कॉल सेल करणार, 100-150च्या आसपास. ओके, आणि प्रत्येकाचा 30 ते 40 रुपये माझा एसएल असेल. ओके, आणि जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, मी माझा एसएल सर्व कॉस्ट टू कॉस्ट करणार. एवढं क्लिअर आहे. आणि डाऊन साईड आणि समजा मोठा गॅपअप झाला, सेम 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघा, अगर त्याचा हाय ब्रेक झाला, एंट्री घेऊ शकतो. डाऊन साईडला अगर जसा आजचा लो आहे, एकदम मोठा गॅप डाऊन झाला, जसा लो ब्रेक केला तसं मी एकदाच एंट्री घेणार. एकदा एंट्रीमध्ये समजा मला प्रॉफिट मिळत असेल 1:2, तर माझा टार्गेट मी कॉस्ट टू कॉस्ट करून टाकीन. आणि त्याच्यानंतर परत ट्रेलिंग एसएल गेला तर मी परत एंट्री घेणार नाही. अगर परत डाऊन साईडचा ब्रेक केला तर ट्रेलिंग एसएल गेला, ही मार्केट पण साईडवेज होऊन जाईल एक्सपायरी. ठीक आहे, डाऊन साईडला फक्त एकदा एंट्री, अप साईडला 2दा एंट्री. अप साईडला मी 2 लॉट मारत असेल तर डाऊन साईडला फक्त एकच लॉट मारणार. ठीक आहे, कारण हे मार्केट बऱ्यापैकी एक ग्रीन मार्केट दिसतं आहे निफ्टीसाठी. त्याप्रमाणे मार्केट वरती जाऊ शकतं निफ्टी तरी. आणि तुम्ही हा व्हिडिओ पहिला असेल, माझा लाईव्ह ट्रेडिंगचा व्हिडिओ पहिला नसेल तो पण नक्की पहा, बऱ्यापैकी व्हिडिओ येतो. आणि काही डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब